झाडाखाली वे एकटेच राहता तुम्ही? कोणीच नाहीये? अच्छा अच्छा अच्छा. असं मागून आपलं तुमचा दिवस तुम्ही किती दिवस झाले इथे राहता तुम्ही? 3 वर्ष झाले इथे राहताय का? मागता का इथे राहील? होय. गाडीवाल्यानं उडवलं का? अच्छा. कोणच नाहीये तुम्हाला? काय काम करत होता का पहिलं? नाक्यावर जायचा? पीठ वगैरे कोणी पण आणून देतं तुम्हाला? साड्या पण देतो काल काहीच नाही होतं. रात्री काही नाही. आधी जेवण. काल काय जेवलाच नाहीये का तुम्ही? अशाच झोपला का? असं झोपली मग आता कुठे जाते आम्हाला मागायला. तुम्हाला आणून देऊ का जेवायला मग? आत्ता आणून देऊ का? तांदूळ भरेन, पीठ भरेन. पैसे देऊ का? ते पाणी घ्या, पाणी प्या. नाव काय तुमचं म्हटलं? शांताबाई उत्तम सौबा गांगोडे. अच्छा. तर तुम्हाला रॅशन वगैरे पण आणून देईन, पण मी आता हे घ्या. तेवढ्यात मावशी म्हणाल्या की चल माझं घर दाखवते तुला. मावशीनं कोणत्या तरी गाडीने उडवल्यामुळे त्यांच्या पायाने त्यांना चालता येत नव्हते. त्यांचा पाय आणि एक हात अधू झाला होता. पायामुळे आणि हातामुळे त्यांना कोणतं कामही करता येत नव्हतं. त्यामुळे त्या त्यांचा उदरनिर्वाह पैसे मागून करत होत्या. हा जोडीदार आहे का तुमच्या बरोबर राखणीला? हा, इकडे या सावलीत. इथंच थांबणार तुमच्या मागे मागे. हा हा हा. माणसापेक्षा जनावर किती वफादार असतात बघा. कायम तुमच्या सोबत. हा, पाऊस लागल्यावर हाल होत असतील ना? हा ना, ते पायामुळे. पायाला काय झालंय तुमच्या? ऍक्सिडेंट झालाय का? त्यामुळे काही काम पण होत नसेल तुम्हाला. ही आहे मावशींची छोटीशी झोपडी, पण ती पण फाटलेली तुटलेली, मोडखळीस आलेली. अच्छा 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 अच्छा. हा 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 ना. त्यांच्या झोपडीची आणि त्यांच्या आयुष्याची झालेली दुरावस्था पाहून मनाला खूप वेदना झाल्या. मित्रांनो, तुम्हाला या मावशींविषयी काही सहानुभूती वाटत असेल तर तुम्ही 1 रुपया 2 रुपये डोनेट करू शकता. काही जबरदस्ती नाही. डोनेट करू शकत नसाल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर जरूर करा.